नमस्कार भावांनो बहिणींना, या गरम गरम चपात्या खायला, मटकीची भाजी, उसळ खायला. स्वयंपाक चालू आहे बघा. चपात्या करायला चालू आहे, मांडी घालून आज चालू आहे बघा. काय त्या पाटावर बसून पाय माझं दुखायला म्हणून म्हणलं कालवण केलं वर बघा. आता म्हणलं मांडी घालूनच आपल्या चपात्या चालू करा. कणिक बघा भरपूर मळले या. मोहरचा प्लॅन आहे पण असू द्या, तुम्हाला सांगेल परत. जरा जरा बाहेर जायचं म्हणलं चपात्या जरा जादाच करून घ्यावं. सगळं लेकरं बाळ आहे ते मळले बघा जादा पीठ. आणि मोठा तवा ठेवलाय आपला. वर चपाती भाजत तर खालची लाटून झाली पाहिजे, म्हणजे तवा बी करपत नाही आणि चपात्या बी उरकते. म्हणून पाटावर बसून काही मला होणार नाही म्हणजे भांडी घालूनच कार्यक्रम चालू. चपात्या अजून भाकरी करायची ते एक दोन, पण डाळीत चपात्या लाटून घ्या. आधी भाकरीच करायला म्हणलं दुसऱ्या ताटात करावे ते, परत अजून काय म्हणजे डोकं चालवलं करावे आधी चपात्या. चालू केलं चपात्या. पीठ चांगलं आहे ते, चपाती लगेच फुटते चांगली होते. आणि थोडंसं पीठ भिजवून दिलं का नाही चपाती तर मग लयच भारी होते. भिजवून दिलं बघा पीठ. खोकल्याला एक काय करायचं, खोकला जात लोक. आणि लय वाढवला का नाही गॅस की चपाती करावी. मध्यम गॅसवर आपल्या चपाती चांगल्या होत्या. मला उरकते का नाही चपात्या, कसल्या चपात्या त्या चांगल्या भाजते का नाही सांगा कमेंट मध्ये. केले तर वैरण आणायला, वैरण आणायला जावा. अजून मसराला वैरण घालायची. दूध काढून लगेच स्वयंपाकाला बसली. आणि म्हणतो चल वैरण आणू लागाय. मी म्हणजे तुम्ही आले गेले की ताटावर बसणार, परत तुमच्या सगळे स्वयंपाक कवा करू. बरोबर आहे म्हणजे जावा तुमची तुम्ही या जावा. परत रानातली वैरण तोडून आणि हे करून परत स्वयंपाक करू वाटत. मग स्वयंपाक करून जाऊ म्हणजे नाही म्हणजे अंग बसतंय माझं. जावा तुम्ही येऊस तर स्वयंपाक तयार ठेवते म्हणजे आम्ही की ताटावर बसा आहे ना. पण मला बारक्या बारक्या चपात्या लाटा येत नाही, मला मोठ्या मोठ्याच लाटा येत. ते बारकं चांद्या खावा लागत त्याला गोल करत बसली. अशी चपाती फुगली भाजली चांगली का मग त्या लावलं म्हणजे चपात्या कसल्या भाजली बघा. काय त्याला पातळ लाटायची, मोठी लाटायची पातळ लाटायची. बरोबर आहे. मला त्या बारक्या चपात्या लाटायच्याच नाही. लय प्रयत्न करते बरं का लाटायला, कुठेतरी चुकते त्याच. त्यापेक्षा हाय असंच नाही का मऊ घातलेत त्यात. कशी आहे चपाती खमंग खमंग नसते.
काय रात्री पापड्या तळल्या या लागला रातचा खोकला हल्ले नवरे शिवे का करायचं वरस निवीन मला तेलकट सुसना वाला या 15 दिवसात तेलकट पूर्णच कमी केल्यामुळे ते तेलकट सुसन खोकला यायला लागला रात्रभर परत म्हणलं नसतं खाल्लं तर बरं झालं असतं एवढं वैताग आलता खोकून खोकून ज्या आपणच आणि अजून त्यांच्या शिव्या खायच्या काय करायचं तुला खाऊ नको म्हणजे तेलकट खाते तेलकट खाऊ वाटतंय की जिबीला लय व लय चटकाय जीभ लय चटकेचे तुमचं झाला मला स्वयंपाक तुमच्याकडे नाश्ता असतो का आमच्याकडे नाश्ता नसतो बाबा आम्ही नाश्त्याला फिष्ट माहित नाही खा वाटले बाबा रात्री पोहे करायचं खायला पोहे आमच्याकडे नसतोय आम्ही सकाळचा पोहे का वाटत करू वाटलं तर करून खातो मी स्वयंपाक करू वाटला नाही तर रात्री जसं करून खायचं पण घरात असतं सगळं ते बी पोहे करत नव्हते पण पोरले मागे लागली ताई पोहे कर लेकरांपेक्षा काय प्रकार केलं तुम्ही आज हाय रविवार उद्या हाय सोमवार वार तर बघत जाते ते सक्रात आधी बघ तोंडावर आधी सक्रात 14ला का 15ला कमेंट मध्ये सांगा बरं का मित्रांनो मला सक्रात मेन मध्ये माहित नाही कॅलेंडर बी नाही आमच्या घरात जाऊन बी नाही मी आधी आणले नाही पिवळ्या कलरवर आले म्हणते ते आता काय चोड पाटल्या घालाय नाही त्याला चौदाला आली तर जवळच आली 15ला आहे तर एक दिवस फक्त आली जवळ सकाळ खणायचं भोगी करायची परत नटून ठटून जायचं गावात ववसायला हाय का नाही मित्रांनो सांगा बरं तर या गरम गरम चपात्या खायला आणि भोगी सक्रात किती तारखेला तेवढी कमेंट मध्ये सांगा बरं मला